आज हम आए दिंडोशी पुलिस स्टेशन, जहां कल रात को भोंदू बाबा को गिरफ्तार किया। ये वही भोंदू बाबा जो 3-4 महीने पहले से ही काला जादू और झाड़ फूक का काम कर रहे थे, जिनका बैकग्राउंड बताया जा रहा है कि वो एक पर्सनल जिम ट्रेनर है, जिनका वर्ष 37 इयर्स है और उनका नाम हृदय पांचाल है। इस काला जादू का पर्दाफाश किया बीजेपी के कॉर्पोरेटर सिद्धार्थ शर्मा ने। चलिए जानते पुलिस का क्या कहना है इस पर। एकदम अशोक पांचाळ नावाचा तरुण आहे, 37 वय त्याचा आहे आणि तो बेसिकली आहे जिम ट्रेनर। तर मागच्या कित्येक वर्षापासून तो जिम ट्रेनरचं काम करतो आणि काही 2-3 महिन्यापासून त्याने लोकांमध्ये असं भासवलं की माझ्या अंगामध्ये देवाचा वास आहे, देवाचा संचार आहे आणि त्या देवाच्या माध्यमातून मी तुमच्यावर जे आलेले संकट आहेत ते मी दूर करू शकतो। मग त्याच्यामध्ये नोकरीमध्ये अपयश, घरामध्ये वास्तुदोष किंवा कोणाच्या अंगात भूत आलं असेल तर ते उतरवण्याचं काम मी करतो असं लोकांना त्यांनी पसरवलं। लोक त्याकडे जायला लागले आणि मग लोकांना त्यांनी सांगितलं की तुमचा जो दोष आहे तो दोष दूर करण्यासाठी की मला काही वस्तूंची गरज लागेल। मग त्यामध्ये बकऱ्याचं कलेजी, काही लिंबू, काही काळा फडका, स्मशानातली राख आणि असे काही पदार्थ वस्तू घेऊन यायला सांगायचा। त्याप्रमाणे ती लोकं त्याकडे जायची, त्या वस्तू घेऊन मग त्या अंगात देव संचारल्यानंतर तो ते सगळ्या वस्तू त्या लोकांच्या अंगावरून काढायचा आणि त्या सगळ्या वस्तू एखाद्या लाल किंवा काळ्या फडक्यात गुंडाळून ते फडकं गुंडाळलेलं ते कुठेतरी चौकामध्ये ठेवून द्यायचं तो। तर असे त्याचे प्रकार चालू होते। तिथल्या रहिवाशामध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी त्याला सांगितलं की तू हे जे करतोयस ते चुकीचं आहे, त्याच्यामुळे आमच्या मनात भीती निर्माण होते, तर तू हे बंद कर।